नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हीसुद्धा आपल्या पितरांना जेवू घातले का? तर अशा पद्धतीची पात्रावळी आणून सगळे जण आपापल्या पितरांना जेवू घालतात. तर तुम्ही ही पात्रावळी बघितली आहे का? तुम्ही तुमच्याकडे बनवली आहे का अशा पद्धतीची पात्रावळी? तर ही पात्रावळी पळसाच्या झाडाच्या पानापासून बनलेली आहे आणि यावरती जेवायची मजा खूप वेगळीच येते. आजकाल प्लास्टिकच्या पात्रावळीचा फार जास्त फॅड चालू आहे, पण अशा पद्धतीची पात्रावळी खूप छान असते. चला तर मग आपण आपल्या पितरांना जेवण्यासाठी यावरती जेवणाची व्यवस्था करूया. सगळ्यात आधी आपण यावरती भात टाकून घेतलेला आहे आणि हा भात घेऊन आपल्याला हे द्रोण यावरती फिट करायचे आहे. म्हणजेच यामध्ये जे आपण टाकू ते टाकल्यानंतर आपले द्रोण इकडे तिकडे बाजूला पडणार नाही आणि त्यामधील जेवण तसंच साबूत राहील. बघा, पहिले लोक अशा पद्धतीचे भात टाकून त्यावरती अशा पद्धतीने द्रोण फिट करून घेत होते. आता बघा, आपण ही विदर्भ स्पेशल पाटवडीची भाजी बनवली होती. त्यानंतर आपण या द्रोणमध्ये कढी टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने बघा, ही थोडी ॲडजस्ट झाली पाहिजे म्हणून यामध्ये पुन्हा आणखीन बाजूला या द्रोणच्या बाजूला आपण थोडा आणखीन भात लावून घेणार आहे. म्हणजेच आपला द्रोण अतिशय टाईट पद्धतीने तयार होऊन जाईल. बघा, आता तो कुठेही इकडे तिकडे पडणार नाही. आणि त्यानंतर आपण थोडी आणखीन त्यामध्ये कढी टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण बघा, आमरस बनवलेला आहे. हा आमरस गवल्या कचुल्यापासून बनवलेला असतो. हा आमरस खायला अतिशय पौष्टिक असतो आणि आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाचवण्यासाठी उन्हापासून यामध्ये भरपूर पदार्थ टाकलेले असतात. त्यानंतर आपण मुगाचे वडे बनवून घेतलेले आहे. बेसनापासून तयार केलेले भजे बनवून घेतलेले आहे आणि हे बघा, हे आहे मणी. सरगुंडे आपण जसे बनवतो त्याच पद्धतीचे हे मणी आहे. पितरांसाठी याचा विशेष मान असतो. तर आपण हे अशा पद्धतीने मणीसुद्धा वाढवून घेतलेले आहे. त्यानंतर चपातीसुद्धा आपण यामध्ये ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण आणखीन यामध्ये कुरडई, पापड, वेगवेगळ्या प्रकारच्या कुरवड्या प्लेटमध्ये आपण काढून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपली अक्षय तृतीया स्पेशल थाली तयार झालेली आहे. यामध्ये आपण करंजी आणि पापडी ॲड करायची राहिलेली आहे. तर ते मिळून आपली अक्षय तृतीया स्पेशल थाली तयार झालेली आहे. धन्यवाद.